परंतु हे काय चाललंय सभागृहात, ज्या वेळेला नगरविकास खात्याचे मंत्री उपस्थित नसतात तर नगरविकास खात्याला राज्यमंत्री आहेत की नाही? या सभागृहामध्ये किंवा आपण जे सगळे नियम जे आहेत त्याच्यामध्ये मंत्री राज्यमंत्र्यांची कार्यप्रणाली लिहिली आहे आणि राज्यमंत्री जर उपस्थित असतील आणि त्यांना उत्तर देणार नसतील तर या राज्यमंत्र्यांचा आवाज दाबण्याचा किंवा त्यांचा आवाज उठूच न देण्याचा काय प्रयत्न आहे का? आणि हे आम्ही आपल्याकडे वारंवार आम्ही मागणी करतो. आम्ही बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीमध्ये मागणी केली की ज्या वेळेला मंत्री नसतात, आम्ही समजू शकतो उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडे कारभार आहे, मोठा कारभार आहे, त्यांना बाहेर जावं लागतं, पण अशा वेळेला वरच्या सभागृहात राज्यमंत्र्यांनी उपस्थित उत्तर देणं अपेक्षित आहे. हे प्रत्येक वेळेला आतापर्यंत हे आम्ही मान्य केलं. नाहीतर आपण आम्हाला सांगा की राज्यमंत्री उत्तर देणार नाहीत म्हणून, आणि राज्यमंत्र्यांची काही कुवत नाहीये का? त्याला काय कमी समजता काय? आणि महिला आहेत म्हणून असं करताय का? खाली राज्य दोन्ही नसतात. वरच्या सभागृहाची रचना याच्यासाठी केलेली आहे की खाली जर मंत्री असेल तर वरती राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. आजपर्यंत या सभागृहात राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं नाही. आम्हाला या बाबतीत आपलं रुलिंग पाहिजे की राज्यमंत्री या सभागृहात येणार का आणि ते आमच्या प्रश्नांना उत्तर देणार का, की हे असंच चालत राहणार? हे कुठल्या अधिकारात उत्तर देत आहेत? आपल्या विधिमंडळाने सर्क्युलर काढलंय का आणि आम्हाला त्याची कॉपी दिली आहे का की नगर विकास खात्याची उत्तरं उद्योगमंत्री देतील म्हणून? हे विधिमंडळापुरतं आम्ही केव्हा मान्य केलं होतं? ज्यावेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही मान्य केलं होतं की सामूहिक जबाबदारी. नाही तर मग सामूहिक जबाबदारी म्हणून कुठल्याही मंत्र्याला आम्ही कुठलाही प्रश्न विचारायची आपण अनुमती द्यावी. आपण सभागृहाच्या नियमाचे पालन होतंय की नाही हे बघणं आपली जबाबदारी आहे. आम्ही त्यांना प्रश्न विचारायचंच नाहीये. आम्ही प्रश्न आपल्याला विचारतोय आणि तशी जर कॉपी दिलेली असेल तर हा राज्यमंत्र्यांचा अपमान आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी येऊन सभागृहात सांगितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे ही जबाबदारी अधिवेशन चालवायची आणि आपण त्याचे एक्झिक्युटर आहात की हे सभागृह व्यवस्थित चालवण्याची. एक एक्झिक्युटर तर आपण देतच नाही आहात. जे 3 प्रमुख चेहरे या सभागृहाचे आहेत त्याच्यात आपण एक आहात, मुख्यमंत्री एक आहात आणि विरोधी पक्ष नेते आहात. हे 3 पायावरती चालायचं तर 2च पायावर पडतोय आपण.